सर तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, धन्यवाद आहे, आभारी आहे, तुमचा लय लय उपकार आहे थोडस. चला धन्यवाद. सावकाश सूत्र खाली सावकाश चला, बेगडबड नका करू, त्यांना घेऊन जाऊ खाली. चला माईक दे त्यांना, राहू दे एक माईक राहू दे माझं चालू एक तुमचं काय. खुशाल पैसे खाऊन म्हणतात काम केलं ना वार्ता दिली न काही झालं. चला खाली चला, नका त्रास झालाय तुम्हाला भरपूर. नाही नाही अहो, बदनाम तरी कोणला करायचं हो? फार चक्कर बिक्कर येईल. आणि मीडियाला सांगतो एक, माझं पोरगा जर्मनला आहे, तिकडे हे पोरं तरस करतात माझ्या पोराला, आणि मला माझ्या जीवाला काही कमी जर झालं तर सर्वस्वी जबाबदार हे सरपंच गोजवाडी अतुल शेठ भांबेरे. उद्या माझ्या कुटुंबाला काही जरी ते असं म्हणाले, जर आम्ही कोणी मेसेज केला असेल तर गुन्हा दाखल करावा. मेसेज आहे ना माझ्याकडं. ते म्हणाले मी आत्ताच रोजी फाट्यावर चाललोय, गुन्हा दाखल करतो, माझ्याकडे मेसेज आहे. हा कंप्लेंट. काय झालं? अहो नागान तरच करतात ते, असंच केलं आणि तसंच केलं. जर्मनला पोराला हे मेसेज पाठवून तरच देतात बाहेरच्या देशामध्ये. तुमच्या पण जीवाला धोका आहे का? माझ्या जीवाला धोका आहे पोरांचा. आज एवढं पोरं घेऊन हे करून, आणि माझ्या कोण त्रास देते? अतुल शेठ, सरपंच अतुल शेठ भांबेरे, माझ्या जीवाला काही जर बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार अतुल शेठ भांबेरे आहे राहतील. मीडिया समोर सांगतो. त्यांनी काही केलं तर ना. हा, माझ्या जर जीवाला काही जर झालं तर याला दुसरं कोणी नाही. मुलं आहेत इथलीच आहेत का? हा, इथली गावातली आहे. गाव कितली आहे त्यांच्या? नाही नाही माग क्षेत्र नाही, हा क्षेत्र, तुमचं क्षेत्र आहे? हा क्षेत्रधार आहे. यांचं काय म्हणणं खरं आहे? ते नाही माहिती, पण मला वैयक्तिक सरपंचाचा काही त्रास झालेला नाही. अच्छा ठीक. बरं. तुमचं काय नाव आहे? मयूर बांधर ते इथले नाही, ते कुठले? गावातले. ठीक आहे, वाद नका करू. क्षेत्र नाही त्यांचं. चला ठीक नाही, काय म्हणणे द्यायचे काय? इकडून या, इकडून वरून या. वरतून जाऊ, ऐकून घसरशाला हो. नाही नाही का सर, तुला डोंगराची सवय नाही आहे सर. मला. डोंगराची सवय आहे मला. चालतंय. अरे बाबा अवघड आहे. पाठपुरावाच करतो आता सगळ्याच, पाठीवर जातो सगळ्याची, देतो ते करून. एवढी होती तेवढ्याची नाही. तिथं काय घाबरतो का मी? काय अरे माझ्या पैसा नसेल पण माझ्या ताकद आहे. पैशाने मी गरीब असू द्या, पण मी खोटा नाही, खरं आहे. आणि सत्यच लढवतोय. त्रास तरी किती गरिबांना द्यायचा हो, अन्याय तरी किती किती करायचा. या पहिली एवढी बातमी देऊन सुद्धा त्याच्यावर दादागिरी काय काय करायला लावायची, काय वाटेल ते हे करायचं. नाही नाही तुमचं चूक. मी मेसेज पाहिला नाही. पाहिलं? सावकाश इकडं आमच्या माग माग ये ना, मग पाडशाल विडशाल कुठं. आणि गेट बंद करायला लाकडाने, दरवाजे आपला रस्ता बंद करायला लाकडं डबल टाकून सुद्धा रस्ता बंद करता येतो. ते वाकडं तिकडे दाखवला ना, फारच तिकडे असू द्या, जर ज्याला रस्ता बंद करायचा ते लाकडं काट्या टाकूनही रस्ता बंद करू शकतात. हे सारखं लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं. काट्या टाकून लाकडं टाकून बंद करतात रस्ता लोक तर. आणि तुम्ही याला खोटं समजिता, मला गेट नाही ना आमकं नाही. काय कोणाला याच्यावर शंका असेल अजून विचारा, मला काय विचारायचं ते. एकटेच का भांडताय पण? बाकी एकटं भांडत नाही माझ्या विषयी. अजून कोणाला काही शंका असेल ना विचारायचं, मी उभाच आहे सगळ्यांसमोर. गेला तरी हटत नाही. बाकीच्या म्हणतात आमची काही तक्रार नाही. बाकीच्या माझी तक्रार आहे, मला त्रास आहे. माझ्या क्षेत्रात पाणी सोडलं, वाट लागली माझी. आपण तहसीलदार जीव तळतळतोय, माझा जीव तळतळतोय. आपण तहसीलदारांना भेटू. ठीक आहे, तुमचं म्हणणं झालं का? हा, मग आता याच्या पलीकडे काय बोलू? आता बोलायला का, आता काय याच्या पलीकडं काय? तुम्ही जाऊ आता. झालंय का? हो, झालं ठीक आहे. सावकाश जाऊ. सावकाश जावा आता तुम्ही जावा, मग आम्ही तो अतुल भांबेरे कुठे? हो झालं, घेतलं तुमचं काही तुम्ही सगळं. आता एवढं प्लीज आता तुम्ही जा, तुमची गाडी काढा. तुमचं म्हणणं घेऊ.
नाही, आता काय म्हणणं घ्यायचं झालं जीवाला धोका आहे मी तुला असं- नाही झालं आता ते कशाला सारं ते. ठीक ठीक आहे, धन्यवाद साहेब हा. आम्हाला तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आले. त्यांचं म्हणणं असं आहे की अतुल भांबेरे पासून माझ्या जीवाला धोका आहे. का बरं? त्यांचा आरोप आहे तो. उद्या काही कमी जास्त झालं तर मी अतुल भांबेरे जबाबदारी करेन त्याचं काही सांगायचं का? 100% सांगायचं. अतुल भांबेरेचा जर तसा इतिहास असेल, अतुल भांबेरेपासून जीवाला धोका आहे का त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे? ही जमीन ज्या डेअरींची होती त्यांच्या अंगावर यांनी टेम्पो घातला. नारायणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न करणे हा गुन्हा या व्यक्तीवर दाखल आहे. आरोप आहे गुन्हा दाखल आहे. सिद्ध नाही ना. ठीक आहे, दाखल आहे ना, घातलाच ना टेम्पो. आणि पहिली गोष्ट म्हणजे कोणाला दमही दिला नाही आणि मी अजूनपर्यंत त्यांच्याशी संपर्कही केला नाही. मोबाईलवर माझ्या पोराचे मेसेज आहे, मेसेज आहे माझ्या पोराचे मेसेज आहे. तिथं मी दाखवतो मीडियाला. तिथं जर्मनला सरपंच याचीच पोरं तिकडे मी हे करतात म्हणलं ना, त्याच्या सरपंचाला सांगायला सांगणं काम आहे सरपंचाचं. आणि सरपंच म्हणतो दम देत नाही. हो कुठला न्याय हा? तुम्ही मागाशी म्हणाले मी कुठलाही मेसेज केला नाही. नाही केलं ना. चौकशी व्हावी. 100% कुणी जर त्यांना दम दिला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. तिथं मेसेज पाठवतात. जर त्यांच्या मुलाला जर कुणी तकलीफ दिली असेल तर त्यांनी मला सांगायचं, मी स्वतः त्यांच्यावर कारवाई करायची मागणी सांगणं करेन. काम आहे का नाही सरपंचाचं? बाहेरच्या देशात पोरं दम देतात आणि मी तर इथं काय करतो मेलेलाच आहे. दम कोणी दिला? अहो, यांच्या पोरांनी अतुल शेठ भांबेरेच्या पोरांनी. अहो, नाव सांगा कोणतं. भांबेरेचीच पोर आहे. पोराला फोन लावा तुमच्या. पोराला आता नाही लागू शकत फोन. आता तिकडे दुसऱ्या टायमिंग बदलले. हा लाव 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 फोन लावा. लाव 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 फोन लाव. अरे लाव ना फोन. थांबा 1 मिनिट. मग तू शेट त्याला फोन घरी जात घरी जायचं कुठं जायचं मी ठरवल. आहे का बस तुम्ही फोन लावा घरी त्याला. जायचं का काय करायचं मी ठरविल. तुम्ही त्याला फोन लावा आणि लगेच लाऊडस्पीकर करायचं का काय करायचं ते मी ठरविल. सांगतो घरी कसं जायचंय ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो घरी. जाऊ द्या. तुम्ही ना ऐका, मुलाला फोन लावा. नाही द्या ना फोन लावा हा, मुलाला. फोन आता त्याला लागू शकत नाही, तो कामावर गेलेला आहे. त्याला फोन लावा. ऐका ना, त्याला फोन लावा आणि पत्रकाराला ऐकू द्या आणि किंवा त्याच्याकडे असं अहो screenshot. परंतु आता तिकडे टायमिंग मध्ये दुसऱ्या देशात बदलले, मी तो काय म्हणतो, कामावर उद्या गेलेला लावा, आहे. परवा लावा, 4 दिवसांनी हा, लावा. ते लावू शकतो ना, ते लावू शकतो. फोन लावा आणि कोणचा फोन आलाय कुणी दम दिलाय ते द्या. हा नंबर आहे, मागून घेतो, सगळं ओके करतो. काम आहे यांचं. आज यांच्या समोर पोरं काय बोलतात बघा ना, बघितलं नाही का? मीडिया समोर बोलतात ते पोरं. हा शेतकरी ते त्यांचेच पोरं आहे, शेतकरी कायचे पोरं काय बोलले? बघ तोंड जाऊन देत नाही. आता येतं मीडियाने बघितलंय ना. हा? अहो पोरं कोणचे इथं इथले शेतकरी का? तू एक आहे, तू एक झाला, बाकीचे शेतकरी का इथले? हा मळ्यातलीच आहे, मळ्यातली. आता सगळं आता तो येतं सांगितलं. आता काय आता तुम्ही आम्हाला झालं का? मला काही कोणाची गरज नाही, माझ्याकडे पैसा नाहीये. गाडी घे तू जा. जातो आता चल. माझ्याकडे पैसा नाही. त्यांच्याकडून काय चुकलं असेल तर सॉरी. चला आम्ही तुम्हाला सापडू. काहीतरी मारायचं राहिले, किती 55 झाली तर 10 वर्ष जगायचं, त्याच्या आईची गाडी 10 वर्ष काय तरी. मारतिलेच्या पलीकडे काय करते? मारतिलेच्या पलीकडे काय करते? सुखाने जगून देईल का मी? आमच्या जीवाला काय झालं तर कोण देऊन गेले तुम्ही म्हणता. आता हे बी रेकॉर्डिंग करा, बरोबर आहे. घेतले का ते रेकॉर्ड? सगळं चालू आहे अजून बी. चला चहा पाजा आम्हाला.